सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कायमच वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत असतं। आज सुद्धा विविध संघटनेने सावित्रीबाई फुले पुण्याच्या मुख्य इमारतीसमोर आंदोलन केलं आहे। आपण सध्या सर्व आंदोलक या ठिकाणी आले आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। नक्की काय तुमची मागणी आहे, कशा संदर्भात तुम्ही आंदोलन करताय? आमची जी काही मागणी आहे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये एक्स्ट्रा क्रेडिट कोर्स आहे आणि त्या एक्स्ट्रा क्रेडिट कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक लूट होते, ते अतिशय निंदनीय आहे। ती आर्थिक लूट थांबली पाहिजे। एक्स्ट्रा क्रेडिट कोर्स जो आहे तो ऐच्छिक केला पाहिजे। आणि दुसरी जी आमची मागणी आहे, कमवा शिकाचं मानधन हे 55 रुपये आहे, 55 रुपयावरून 80 रुपये हे मानधन झालं पाहिजे आणि 21 दिवसाऐवजी 30 दिवस हे कामाचे झाले पाहिजे। ही एक आमची प्रामुख्याने मागणी आहे। तिसरी जी मागणी आहे, मराठी भाषेचा जो काही अभिजात दर्जा मिळालेला आहे, मराठी भाषेचा प्रचार प्रसार झाला पाहिजे। मराठी भाषेवरती मूलभूत असं संशोधन झालं पाहिजे। या हेतूने मराठी भाषा भवन लवकरात लवकर बांधणं अपेक्षित आहे। ही आमची प्रामुख्याने मागणी आहे। खरं तर तू यमराजच्या वेशात आलात, नक्की काय तुला सांगायचं? बरं, आणखी काही आंदोलक या ठिकाणी आहेत, आपण सोबत चर्चा करू। काय नक्की मागणी आहे प्रशासनाला, तुम्ही काय सांगणार तुमच्या आंदोलनाच्या माध्यमातून? आमची मागणी आहे की एक्स्ट्रा क्रेडिट कोर्सच्या नावाखाली जे काही आर्थिक लूट हे विद्यापीठ विद्यार्थ्यांची करतंय ते बंद झाली पाहिजे। एक्स्ट्रा क्रेडिट कोर्स हे महाराष्ट्रातल्या व भारतातल्या कुठल्याही सेंटर आणि स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये नाही। मुंबई विद्यापीठामध्ये एक्स्ट्रा क्रेडिट कोर्स नाही, मग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये काय? 1600 रुपये 1700 रुपये हे विद्यार्थ्यांकडनं दरवर्षी काढलं जातं। कशासाठी? आणि हे सगळे एक्स्ट्रा क्रेडिट कोर्स ऑनलाईन माध्यमाचे आहेत, तिथे ऑफलाईन शिक्षण दिले जात नाही, प्राध्यापकांची तिथे गरज नाही। मग इतका पैसा तुम्ही करताय काय, कुठं नेताय? मुद्दा क्रमांक दुसरा की आपलं कमवा शिकाचे जे विद्यार्थी आहेत त्यांचं मानधन 55 रुपीज आहे, ते 80 रुपये झालं पाहिजे। या ठिकाणी काही कमवा शिकाचे सुद्धा विद्यार्थी आहेत, आपण त्यांच्यासोबतच चर्चा करूयात। ठीक आहे, खरं तर तुम्ही कमवा शिका करताय, काय तुम्हाला अडचण येते, तुमची नक्की काय मागणी आहे? वाढत्या महागाईमुळे आमची मागणी आहे की 55 रुपयावरनं 80 रुपये करण्यात यावं, मानधन 80 रुपये करण्यात यावं। बरं, ह्या संदर्भातलं काय अधिकार पत्र दिलं तर प्रशासनाने तुम्हाला काय सांगण्यात आलेलं होतं का? हा, आम्ही पत्र व्यवहार वगैरे काय केलं नव्हता, परंतु जे समन्वयक होते त्यांच्याशी आमचं बोलणं झालं। परंतु त्यांनी सांगतात की हे जे वाढ झाली होती हे 2-3 वर्ष पाठीमागे झाली होती, तर ते आता होणार नाहीये। त्यासाठी आम्ही वारंवार त्यांच्याकडे पाठपुरावा केला तरी त्यांनी नाही असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं। त्यामुळं जे 55 रुपये आता सध्या प्रति तास भेटते, ते आम्हाला प्रति तास 80 रुपये मिळण्यासाठी आमचा हे संघर्ष चालू आहे। आणखी काही या ठिकाणी आंदोलक आहेत, नक्की काय तुमची मागणी आहे? तुम्ही आता कुठल्या भूमिकेवर ठाम आहात? आमच्या मागण्या 6 आहेत। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची मागणी आहे की त्याच्यामध्ये कमवा शिकाचं मानधन वाढवा। 55 रुपये प्रति तास मिळतं ते 80 रुपये करा, आणि त्यांनी 30 दिवस होते ते कमी करून 21 दिवसावर आलेलं आहे। ते दिवस परत 30 दिवस झाले पाहिजेत। विद्यापीठामध्ये ज्या पद्धतीनं लूट सुरू आहे काही लोकांच्या माध्यमातून, ती लूट थांबली पाहिजे। मराठी भाषा भवन हा खूप कळीचा मुद्दा आहे सगळ्या मराठी जणांचा। मराठी भाषा भवनाचं बांधकाम तात्काळ सुरू झालं पाहिजे। त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचा घोटाळा सुरू आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे आणि ते बांधकाम पूर्ण झाले पाहिजेत। एक्स्ट्रा क्रेडिटच्या नावाखाली जी लूट विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांची सुरू आहे ती लूट त्या ठिकाणी थांबली पाहिजे। त्या आमच्या सगळ्या मागण्या आहेत। आणि भ्रष्टाचार ज्या पद्धतीनं बोकाळलेला आहे विद्यापीठामध्ये, तो भ्रष्टाचार कुठेतरी थांबला पाहिजे, त्याला आळा बसला पाहिजे। याच्यामध्ये कुलगुरू आणि बाकीचे सगळे जे काय अधिकारी आहेत विद्यापीठातले, त्यांनी सातत्याने लक्ष घालून विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे गंभीरपूर्वक पाहिलं पाहिजे, असं आमचं या ठिकाणी म्हणणं आहे। एकंदरीत आपण बघू शकतोय की या विद्यापीठाच्या विविध संघटना ज्या आहेत त्या विद्यापीठातल्या मुख्य इमारतीसमोर आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत, त्या आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात। खरं तर अशी जी मागणी आहे ती या सर्व वेगवेगळ्या संघटनेच्या आहेत। आपण बघू शकतोय की खरं तर हे विद्यार्थी आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि विद्यापीठामध्ये जाण्याची त्यांची जी भूमिका आहे ती या ठिकाणी आपण पाहू शकतोय की आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात। अशा मागणीसाठी विविध संघटना ज्या आहेत ते मुख्य इमारतीसमोर आलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून खरं तर हे आंदोलन जे आहे ते सध्या करण्यात येत आहे, सध्या पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अभिजित पी सोबत लक्ष्मण जाधव, किरण मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।